नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरी आणि एक्सपायरीच्या दिवशी काय झालेलं आहे, ते आपण समजून घेणार आहोत. आणि उद्या आहे 17 तारीख. सो 17 तारखेच्या मार्केटसाठी काय डेटा आपल्याला त्या ठिकाणी येतोय, ते आपल्याला चेकआउट करायचं आहे. ठीक आहे? तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओच्या ॲनालिसिसमध्ये. तर मित्रांनो, आज एक्सपायरीला अशा पद्धतीने झालंय. कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर कृपया तो बघू शकता आणि त्यानंतरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने दुपारनंतर जे जे मूव्हमेंट येतात ते पॉझिटिव्ह साईडला का जातात. ओके, तर ते मी रिझन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. मी व्हिडिओमध्ये कम्प्लिटली सांगितलं होतं की साईडवेज राहील. ओके, ओव्हरऑल डायरेक्शन जरी निगेटिव्ह असली तरी एक ग्रीन अक्षरामध्ये तुम्हाला साईडवेज दिलं होतं. तर ओव्हरऑल थोडंसं डाऊन अप डाऊन करत करत ते एक ॲव्हरेज साइडवेज त्या ठिकाणी होतं आणि दुपारनंतरून एक नंतरून वरती जाईल अशा हिशोबाचं ॲनालिसिस आपण केलं होतं. ओके, सो हे का होतं याचं रिझन आपण समजून घेणार आहे, राईट? तर मित्रांनो, एक्सपायरीच्या दिवशी काय होतं, बऱ्याच वेळा आपला जो डेटा आहे हा अनवाइंड होण्याचा प्रयत्न करतो. आता हे अनवाइंड होणे म्हणजे काय, की ज्या लोकांनी काही पोझिशन घेऊन ठेवलेल्या आहेत त्या पोझिशन त्यांना एक्झिट करावे लागतात. आता एक्झिट कुठे करावं लागतात, ज्यावेळी एक्सपायरी येते त्यावेळी. आता एक्सपायरीच्या दिवशी 3:30च्या आधी या सगळ्या पोझिशन क्लिअर करणं गरजेचं आहे. ओके, सो मोठे प्लेयर जे आहेत ना ते काय करतात, साधारण 1 वाजेपर्यंत ह्या सगळ्या पोझिशन अनवाइंड करून टाकतात. ओके, सो तुम्हाला आता क्लिअरली याच्यावरती चार्टवरती दिसेल की कशा पद्धतीने दिवसभराच्या ज्या पोझिशन आहेत त्या त्यांनी अनवाइंड केल्या असतील. ओके, सो अनवाइंड या ठिकाणी अशा पद्धतीने झालेलं आहे का टाईट रेंजमध्ये. इथे पण बघितलं असेल तुम्ही, वरती गेलं खरं, पुन्हा ते खाली येऊन त्या सगळ्या पोझिशन अनवाइंड त्या ठिकाणी होताना दिसलेल्या आहेत ह्या लेवलला, राईट? मग आता हे सगळं झाल्यानंतरून आता ही जी मुवमेंट आहे ही आहे रिटेलरची मुवमेंटम. ओके, हे सगळा कार्यक्रम केलेला आहे रिटेलरनी. मग एक्सपायरी होते ना, तर एक्सपायरी नंतर 1 वाजेनंतर आणि दुसरे ऑलमोस्ट 2 दिवस. ओके, 2 दिवस मोठे जे प्लेयर्स आहेत, बिग प्लेयर्स, हे प्लेयर्स ह्या रिटेलरला अपोजच करत नाहीत. ओके, अपोज अजिबात करत नाही. रिटेलरचं काय म्हणणं आहे, मार्केट वरती गेलं पाहिजे तर मोठे प्लेयर म्हणणार ओके रिटेलर व्हेरी गुड, तुम्हाला वरती न्यायचंय वरती न्या. ठीक आहे, सो वरती गेल्यानंतरून मोठे प्लेयर काय करणार, सेलिंग स्टार्ट करणार आणि ह्या लेवलला रिटेलर त्या ठिकाणी लटकवणार. ओके, सो अजूनही जे आहे मी तुम्हाला एकदम कॉन्फिडेंटली, हा डेटा निगेटिव्ह आहे किंवा जे स्माईल आहे वरती, ओके, मार्केट जे 2 दिवस 3 दिवस झाले हे सगळं ग्रीनमध्ये जी स्माईल देतोय आपल्याला, ती ॲक्च्युली जी स्माईल आहे ती खोटी आहे असं मी तुम्हाला वारंवार सांगतोय. ओके, सो हे कसं दिसतंय, ही जी स्माईल आहे ही खोटी आहे. ठीक, सो हे तुम्हाला डेटावरती दिसेल, ते तुम्ही सांगू शकाल की हे नक्की कशा पद्धतीने. तर आपण वेळ न घालवता डेटावरती जाणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा एक शेअर सांगणार आहे. ओके, की जो आज सुद्धा एक जो शेअर आहे त्याने 20%चं सर्किट लावलेलं आहे. तर आता हे असं का होतं, आपण ज्याच्यावर बोट ठेवतो, जो घेतो तोच का वरती जातो, त्याचं काही पॅटर्न असतात. ओके, सो हे पॅटर्न जर डेव्हलप झाले की तशा हिशोबाने ते काम होतं. तो हा शेअर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. पण आता डेटाचा जो पॅटर्न आहे तो समजून घेऊया. ओके, तो डेटावरती आलेलो आहो आपण आणि डेटा समजून घेतोय. ओके, सो इथे बघा एक्सपायरीला एवढं अनवाइंडिंग झालेलं आहे, म्हणजे दिवसभर जे पण ट्रेड झाले, बाय सेल, त्या पोझिशन नेट टू नेट सेटल झाल्या आणि शेवटी जे शिल्लक राहिलं ते शिल्लक राहिलं 9,88,000च्या पॉझिटिव्ह पोझिशन. ओके, आता रिटेलर जर पॉझिटिव्ह आहे, ओके, सो बाकीचे प्लेयरनी मग काय करायला पाहिजे, लॉस बुक करायला पाहिजे? तर अजिबात नाही मित्रांनो, हे लॉस बुक करणारे कार्यकर्ते नाहीत. एखाद्या वेळी चुकून माकून थोडासा लॉस होऊ शकतो. ओके, पण हे जे प्लेयर आहेत ते फार स्मार्ट आहेत आणि याचा हे बदला नक्की घेतील. सो ग्लोबल घडामोडी काय आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, आता ट्रम्प एकतर्फे हे सगळीकडून सांगण्याचा प्रयत्न करतोय की आता ही डील झालेली आहे आणि ही सगळी पीस डील आहे, सगळं सगळं आहे. इराण आता कुठलंही न्यूक्लिअर वेपन्स तयार करणार नाही. ठीक आहे, त्यानंतरून युरेनियम एनरिच करणार नाही, असं कुठलेच ॲक्टिव्हिटी करणार नाही आणि सगळं स्टेट ऑफ हॉर्मुज आता सगळं क्लिअर होणार आहे. ओके, अशा पद्धतीच्या अफवा ट्रम्पने पसरवायला सुरुवात केली. ठीक आहे,
पण हे डेटावरती कसं दिसतंय? हे डेटावरती पॉझिटिव्ह का नाही दिसत आहे? ओके. मग हे जे मोठे प्लेयर्स आहेत, ह्यांना काही अशी न्यूज नाहीये का, की यांना असाच लॉस खायचा आहे? तर हे लोकं असे का करतात? तर हे मला समजून घ्यायचंय आणि ही जी स्माईल आहे, ही जो चार्ट दाखवतोय आपल्याला, ही स्माईल फेक का आहे? हे आपल्याला समजून घ्यायचंय. ओके. सो अजूनही ही रॅली जरी मिस आउट झाल्यासारखं वाटत असेल तुम्हाला, तर अजिबात काळजी करू नका, अजिबात गिल्ट फील करू नका. अशा पद्धतीचं कुठलाही फेक कार्यक्रम आपल्याला नको आहे. ओके. सो हा डेटा ज्यावेळी ॲक्च्युअल पॉझिटिव्ह होईल, त्यावेळी मी तुम्हाला वॉर्न करेल आणि त्यावेळी मग आपण त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. ओके. तुम्ही हे ऑब्झर्वेशन पोर्टफोलिओ लेव्हलला करू शकता. सकाळ-सकाळ मार्केट वर असल्यानंतरून पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीने वर असतो आणि मार्केट तिथं असलं तरी पोर्टफोलिओ हळू-हळू खाली येतो. तर हे असं का होतं? का होतं? तर हे जे लोकं आहेत शेअर्समधून एक्झिट मारतायत आणि कंटिन्युअस सेलिंग चालूच आहे. तर अजूनही कुठलंही काही पॉझिटिव्ह झालेलं नाहीये. रिटेलर आता 24,000च्या लेव्हलवर एकदम नेक्स्ट लेव्हल तो त्या ठिकाणी कॉन्फिडंट होईल आणि इथून लटकवला जाईल. ओके. सो लटकू नाही लटकू, पण ॲट लीस्ट मला त्या ट्रेनमध्ये जायचं नाही ज्या ट्रेनचं चाकच खराब आहे. ओके. काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर अशा याच्यात मला आत्ता तरी बसायचं नाही, एवढंच मी सांगू शकेल. सो माझ्या अँगलनी ओव्हरऑल डेटा अजूनही निगेटिव्ह आहे. ओके. शॉर्ट टर्ममधले ज्या रॅलीज येतील, कदाचित त्या रॅलीज मोठ्या प्लेयरकडून रिटेलरला लटकवण्याच्याच असू शकतात. अशा पद्धतीचं गणित आहे. ओके. सो मित्रांनो, आता मी तुम्हाला घेऊन जातोय त्या शेअरवरती. असा कुठला शेअर, की जो आपण सकाळीच पकडला आणि तो सकाळी 20% पर्यंत जाणार याचं गणित आपल्याला सकाळीच क्लिअर झालं. ओके. सो आरपीटेक नावाचा एक शेअर आहे. ओके. एकच शेअर पकडला आणि तोच हे झाला. एक शेअर खालच्या साईडच्या मूव्हमेंटसाठी पकडला होता आणि त्याने पण फार चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. तर तो शेअर कुठला आहे तो पण आपण बघूया. ओके. हा आरपीटेक नावाचा शेअर आहे. आता ही कंपनी काय करते, काय तिचं गणित आहे, हे आपल्याला काही घेणं-देणं नाही. आपल्याला एवढं कळालं, की ह्याच्यात काहीतरी घडतंय, ओके. आणि हे जे घडतंय, हे आपल्या फेवरमध्ये घडू शकतं का? तर ते घडवण्यासाठी किंवा घडण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो आणि एक अर्ली एंट्री घ्यावी लागते. अर्ली एंट्री आपल्याला आयडेंटिफाय झाली साधारण 10 वाजता, सेकंड एंट्री. फर्स्ट एंट्री ह्या लेव्हलला आयडेंटिफाय झाली साधारण 611-12ला. त्यानंतरून सेकंड जी एंट्री होती ॲक्चुअल कन्फर्म एंट्री 622-23 रुपयाला. ओके. तर आता तुम्ही बघू शकाल एवढ्याशा छोट्याशा स्टॉप लॉस वरती, ओके, एवढ्याशा एस-एल वरती ही जी जर्नी आहे ती कुठपर्यंत जाऊन थांबलेली आहे. ठीक आहे. सो तुम्ही बघू शकत असाल 620 रुपयांपासूनची जर्नी 672 रुपयापर्यंत गेलेली आहे. ठीक आहे. 1:7 पर्यंतचे सुद्धा रिस्क रिवॉर्ड आपल्याला कॅप्चर करता येतात. असं याच्यात असं काय घडलं, की हा शेअर वरतीच गेला? तर त्याचे जे सिक्रेट आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो, ग्रुपवरती या. खाली कमेंटमध्ये याच्यामध्ये WhatsApp ग्रुपची लिंक आहे. तिथे जाऊन चेकआउट करू शकता. आपलं ॲप इन्स्टॉल करू शकता. ॲपवरती तुम्हाला ऑलमोस्ट 1.5 तासांचं लर्निंग दिलेलं आहे. 2 व्हिडिओ आहेत. 1.5 3 तासांचं लर्निंग दिलेलं आहे आणि त्याच्यात सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ओके. आता दुसरी गोष्ट असे काही शेअर्स की ते वरती जाऊच शकत नाही. ते वरती जाण्यासाठी बनलेलंच नसतात आणि हे वरती गेल्यानंतरून रिटेलरला कसं लटकवलं जातं हे सकाळच्या वेळातच क्लिअर होऊन जातं. तर हे तुम्ही बघू शकत असाल अशा पद्धतीने ह्या ज्या रॅलीज आहेत ह्या सुद्धा आपल्याला पकडता येतात. सो आपल्याला पाहिजे मोमेंटम आणि ती मोमेंटम आपल्याला हे स्टॉक्स देतात आहे. ओके. सो एकदम डे लोला तो त्या ठिकाणी क्लोज झालेला आहे. राईट. सो ह्या ज्या मुवमेंट आहेत ह्या पकडायच्या असतील, हे शिकायचं असेल तर ॲपवरती या. तिथं त्या ठिकाणी डिटेल्स दिलेलं आहेत. 2 ते 3 तासांचं लर्निंग आहे. ते चेकआउट करा आणि मग ती जर्नी आहे ती थोडीशी बेटर होण्यासाठी मदत होईल. सो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा डेटाच्या व्हिडिओसाठी चॅनलला ट्यून करा. ओके. थँक यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.